मित्रो, 10वी बोर्डच्या परीक्षेमध्ये अंडरलाइन द इन्फिनिटिव्ह म्हणजेच इन्फिनिटिव्हला अंडरलाइन करा अशा प्रकारची सूचना असलेली वाक्य येतात। मित्रो, बोर्डच्या परीक्षेला आलेली हीच वाक्य आपण या व्हिडिओमध्ये सोडविणार आहोत। मित्रो, इन्फिनिटिव्ह ओळखण्यासाठी असलेला हा घटक जगामधील सर्वात सोपा घटक आहे, कारण या ठिकाणी तुम्हाला केवळ 5 मिनिटांमध्ये 1 मार्क मिळणार आहे। या ठिकाणी तुम्हाला केवळ इन्फिनिटिव्ह ओळखायचं आहे आणि इन्फिनिटिव्ह म्हणजे काय तर क्रियापदाचं असं रूप ज्याच्या अगोदर टू आलेलं असतं। म्हणजे आपल्याला वाक्यामध्ये टू सापडलं आणि त्यानंतर व्हर्ब जर सापडलं तर ते इन्फिनिटिव्ह असतं। आपल्याला केवळ त्याला अंडरलाइन करायचे आहे। मित्रो, आपल्या बोर्डच्या परीक्षेमध्ये सर्वच्या सर्व इन्फिनिटिव्ह ही टू असलेली इन्फिनिटिव्ह आलेली आहेत, परंतु इन्फिनिटिव्हचा आणखी एक प्रकार देखील आहे ज्यामध्ये या व्हर्बच्या अगोदर टू आलेलं नसतं। या इन्फिनिटिव्हला आपण बेअर इन्फिनिटिव्ह म्हणतो। तर हे बेअर इन्फिनिटिव्ह कधी येतं याविषयीची सविस्तर माहिती तुम्हाला या 2 व्हिडिओमध्ये दिलेली आहे। या व्हिडिओची लिंक अर्थातच वर आय बटनमध्ये आणि या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे। आणि आपल्या चॅनलवर क्लास 10 ग्रामर अँड व्होकॅब्युलरी नावाची प्लेलिस्ट आहे, त्या प्लेलिस्टमध्ये देखील हे 2 व्हिडिओज दिलेले आहेत, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हे व्हिडिओज पाहू शकता। मित्रो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण या व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला बेअर इन्फिनिटिव्हचं 1 वाक्य सोडवायला मिळणार आहे, सोबतच प्रेझेंट पार्टिसिपलचं देखील 1 वाक्य जे परीक्षेला आलेलं आहे सोडवायला मिळणार आहे। चला तर मग लगेच पाठाला सुरुवात करूयात। मित्रो, नमस्कार, मी डॉक्टर नारायण बिडवे। मित्रो, इन्फिनिटिव्हवरील प्रश्नामध्ये आपल्याला सूचना असते अंडरलाइन द इन्फिनिटिव्ह किंवा पिक आउट द इन्फिनिटिव्ह अशा प्रकारची सूचना देखील असते। अंडरलाइन द इन्फिनिटिव्ह जर सूचना असेल तर वाक्य आपण लिहायचं आहे आणि त्या वाक्यामधील इन्फिनिटिव्हला अंडरलाइन करायचे आहे, आणि पिक आउट द इन्फिनिटिव्ह अशी सूचना असेल तर ते इन्फिनिटिव्ह आपण उत्तरामध्ये लिहायचं आहे। चला आता बोर्डच्या परीक्षेमध्ये आलेली वाक्य आपण सोडवूयात। पहा, पहिलं वाक्य मार्च 23ला हे आलेलं आहे। मिसेस श्रीवास्तव हॅड टू डू सम शॉपिंग अशा प्रकारचं हे वाक्य आहे। आता आपल्याला काय करायचं, सर्वप्रथम वाक्यामध्ये टू आहे का शोधायचं आहे। पहा, या ठिकाणी टू आहे आणि त्याच्यानंतर आलेला शब्द व्हर्ब आहे का शोधायचा आहे। तर डू हा शब्द आहे म्हणजे हा व्हर्ब आहे, म्हणजे आपलं इन्फिनिटिव्ह कोणतं आहे टू डू। आता हे आपण याला अंडरलाइन केलेली आहे। आता हे उत्तरामध्ये इन्फिनिटिव्ह टू डू असं देखील आपण लिहू शकतो, पिक आउट द इन्फिनिटिव्ह अशा प्रकारची सूचना असल्यास। चला दुसरं वाक्य पाहूया। आय चोज टू इग्नोर द कमोशन मार्च 22च्या परीक्षेमध्ये हे आलेलं वाक्य आहे। आता या वाक्यामध्ये टू शोधायचा आहे। पहा, इथे टू आहे, त्याच्यानंतर आलेला शब्द क्रियापद आहे का, होय, इग्नोर हे क्रियापद आहे, म्हणजे आपलं इन्फिनिटिव्ह कोणतं आहे टू इग्नोर। आता हे आपण खाली लिहूया, इन्फिनिटिव्ह टू इग्नोर। चला तिसरं वाक्य पहा, ही डिसाइडेड टू डिव्होट हिज लाईफ सप्टेंबर 21ला आलेले हे वाक्य आहे। अगोदर आपण टू शोधूया आणि टू नंतर आलेला शब्द कोणता आहे डिव्होट, म्हणजे क्रियापदच आहे, म्हणजे हे इन्फिनिटिव्ह आहे, याला अंडरलाइन केलेले आहे आपण आणि या ठिकाणी लिहिलेलं देखील आहे इन्फिनिटिव्ह टू डिव्होट। चला पुढील वाक्य पाहूयात। वी नीड टू ब्रिंग लाईव्ह इमेजेस मार्च 20मध्ये आलेलं वाक्य आहे। या ठिकाणी टू आलेला आहे आणि त्याच्यानंतरचा शब्द व्हर्ब आहे टू ब्रिंग, म्हणजे आपलं इन्फिनिटिव्ह आहे टू ब्रिंग। टू ब्रिंग या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे। चला पुढील वाक्य पहा, इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल्स हे मॉडेल क्वेश्चन पेपरमधील वाक्य आहे। या वाक्यामधील टू शोधूया आपण आणि त्यानंतर आलेला शब्द पहा क्रिएट, क्रियापदच आहे, म्हणजे टू क्रिएट हे आपलं इन्फिनिटिव्ह आहे। या ठिकाणी आपण लिहिलंय टू क्रिएट। चला आणखी काही वाक्य पाहूयात। माय टीचर कॅन स्पीक 3 लँग्वेजेस। आता या ठिकाणी टू असलेला शब्द आहे का, पहा या वाक्यामध्ये टू नाही। मग आता इन्फिनिटिव्ह कसं ओळखायचं, तर मित्रो अशी काही परिस्थिती आहे ज्यामध्ये क्रियापदाचं रूप हे टू न घेता तसंच येतं, याला बेअर इन्फिनिटिव्ह आपण म्हणतो। जेव्हा वाक्यामध्ये मॉडल ऑक्झिलरी असतं, कॅन हे मॉडल ऑक्झिलरी आहे, तर मॉडल ऑक्झिलरी नंतर बहुतेक येणारं क्रियापदाचं रूप हे टू न घेता येतं, म्हणून या इन्फिनिटिव्हला आपण बेअर इन्फिनिटिव्ह म्हणतो। मग या वाक्यातलं इन्फिनिटिव्ह कोणतं आहे स्पीक, कॅन हे मॉडल ऑक्झिलरी आहे आणि त्यानंतर येणारं क्रियापद हे बेअर इन्फिनिटिव्ह असतं, म्हणजे या वाक्यामधील इन्फिनिटिव्ह आहे स्पीक। कॅनला अंडरलाइन करायची नाही, फक्त स्पीकलाच आपण अंडरलाइन करायचे आहे। आपलं इन्फिनिटिव्ह आहे स्पीक आणि त्याला आपण म्हणतो बेअर इन्फिनिटिव्ह। आता आपण
घेत आहोत प्रेझेंट पार्टिसिपलवरील वाक्य. मॉडेल क्वेश्चन पेपरमध्ये हे वाक्य दिलेलं आहे. दिस गोल्स मे ॲक्ट लाईक स्टेपिंग स्टोन्स. याची सूचना काय आहे? पिक आउट द प्रेझेंट पार्टिसिपल. मित्रो, प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे काय? तर क्रियापदाचं ING लागलेलं रूप पहा, या ठिकाणी ING आहे आणि याच्या अगोदर स्टेप हे क्रियापद आहे. स्टेपिंग असं झालेलं आहे, म्हणजे हे आहे आपलं प्रेझेंट पार्टिसिपल. स्टेपिंग पहा, प्रेझेंट पार्टिसिपल आलं तर ING लागलेला शब्द शोधायचा आणि ते असतं प्रेझेंट पार्टिसिपल. मित्रो, या वाक्यामध्ये आणखी एक बेअर इन्फिनिटिव्ह आहे. पहा, इथे मे हे मॉडेल ऑक्झिलरी आलेलं आहे आणि ॲक्ट हे इन्फिनिटिव्हच आहे, बेअर इन्फिनिटिव्ह आहे. आता तुमच्यासाठी एक सोपी ॲक्टिव्हिटी आपण या ठिकाणी घेतलेली आहे आणि सूचना आहे पिक आउट द इन्फिनिटिव्ह. म्हणजे तुम्हाला इन्फिनिटिव्ह लिहायचं आहे वाक्यातून शोधून. पहा वाक्य, दे ॲडवाइस द किंग टू रेग्युलेट हिज डाएट. क्वेश्चन बँकमधून हे वाक्य घेतलेलं आहे. तर आता इन्फिनिटिव्ह कसं शोधायचं तुम्ही पाहिलंच आहे. इन्फिनिटिव्हमध्ये टू असतं आणि त्याच्यानंतर क्रियापदाचं रूप आलेलं असतं. तर या वाक्यामध्ये तसं कुठे आहे ते पहा आणि याचं उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. मित्रो, आशा करतो की हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. हा व्हिडिओ तुमच्या फायद्याचा ठरेल. व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदाच आलेला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटीसुद्धा दाबा आणि इंग्लिश ग्रामरवरील या ठिकाणी दिलेले हे 2 व्हिडिओज अवश्य पहा. भेटूया असेच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे. आणि मित्रो, विश यू ऑल द बेस्ट फॉर द बोर्ड एक्झामिनेशन. थँक्यू.